नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थळ या गावामध्ये आलेलो आहे. थळ या गावामध्ये श्री गजानन महाराज यांचे जन्मस्थळ आहे. तर या जन्मस्थळाला आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो. चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थळ येथील गजानन महाराज जन्मस्थळाला. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ईश्वराच्या आराधनेतून मानवाला सन्मार्गावर आणण्याचे महान कार्य करणाऱ्या थोर संतांमध्ये शेगावच्या गजानन महाराजांचे स्थान महाराष्ट्रातील आध्यात्मिक जगात अढळ आहे. जगतात अढळ आहे. गणगण गणात बोते हा महामंत्र देणाऱ्या गजानन महाराजांचा जन्म नेमका केव्हा आणि कुठे झाला याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी अनेकांच्या मते बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थळ हे त्यांचे जन्मस्थळ आहे. या श्री क्षेत्र थळ येथे गजानन महाराजांचे स्मारक मंदिर उभारण्यात आले आहे. गजानन महाराजांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या उजवीकडे गजानन महाराज तसेच गोमाजी महाराजांची छोटी मंदिरे आहेत. गजानन महाराजांच्या प्रकट दिनी आणि पुण्यतिथी दिनी ऋषीपंचमी ही दोन्ही मंदिरे कळसापासून पायऱ्यापर्यंत तासनतास डोलताना दिसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल अधिकृत ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी श्री गजानन महाराज जन्मस्थान प्रतिष्ठान आणि स्थानिक परंपरेनुसार थळ हेच त्यांचे जन्मस्थान मानले जाते. शेगाव संस्थान मात्र महाराजांच्या पूर्व श्रमीबद्दल अज्ञात अशीच भूमिका घेते. या मंदिराचे संस्थापक असलेल्या दादा पांडे यांनी गजानन महाराजांच्या थळ येथील जन्मस्थळाबाबत जनजागृती केल्याचे मानले जाते. त्यांनी या कार्यासाठी विदर्भातून प्रसिद्ध होणाऱ्या एका दैनिकात 2 वर्ष लेखमालाही चालवली होती. ज्यांनी केलेल्या संशोधनानुसार थळ गावातील भवानीराम साबळे यांच्या कुटुंबात गजानन महाराजांचा जन्म झाला. त्यांचे नाव गणोजी असे ठेवण्यात आले होते. गजानन महाराजांना जन्मताच अष्टसिद्धी प्राप्त होत्या. गजानन महाराज बालपणापासूनच दिगंबर अवस्थेत असत. कुणी कपडे घालण्यास दिल्यास ते कपड्यांच्या चिंध्या करून त्या गावातील बाबडीच्या झाडावर लटकवत असत. गजानन महाराजांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांना नुराई नावाची बहीण झाली. एके वर्षी मातापित्यांचा निरोप घेऊन गजानन महाराज गावातील उंचावरील मारुती मंदिरात गेले. या मंदिरात काही नागवी साधू आले होते. त्यांच्यासोबत गजानन महाराजांनी गाव सोडले असे मानले जाते. तेवीस फेब्रुवारी 1878 रोजी माघ वद्य सप्तमीच्या दिवशी गजानन महाराज शेगाव येथे प्रकट झाले. तेव्हा महाराजांचे वय 18 ते 25 होते. दिगंबरावस्थेत असलेले गजानन महाराज गावातील देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळ्यातील भातांची शिते वेचून खात असताना तसेच नंतर गाईगुरांसाठी ठेवलेल्या हौदातील पाणी पिऊन निघून गेल्याचे गावातील बंकटलाल आणि दामोदर या व्यक्तींनी पाहिले. बंकटलाल यांनी गजानन महाराजांना आपल्या घरी नेले. त्यानंतर गजानन महाराजांनी शेगावसह राज्यभरात अनेक ठिकाणी लीला केल्या. 8 सप्टेंबर 1910 रोजी ते शेगाव येथे समाधिस्थ झाले. मोताळा तालुक्यातील रोहिणखेड जवळ अजिंठाच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले थळ हे छोटे गाव आहे. या गावात गजानन महाराजांच्या साबळे कुटुंबाचे वंशज आजही वास्तव्यास आहेत. या गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. दादा पांडे यांच्या प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या या मंदिरासाठी गजानन महाराजांच्या साबळे कुटुंबांचे वंशज रामजी लक्ष्मण साबळे यांनी 7 एकर जागा दिली.
पांडे यांनी आणखी 1 एकर जागा विकत घेऊन हे मंदिर उभारले. 30 ऑगस्ट 2010 रोजी येथे गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या कमानीतून आत आल्यावर प्रशस्त परिसर लागतो. येथून काही पावलावर मंदिर आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या परिसरात येण्यासाठी काही पायऱ्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात मोठ्या संगमरवरी चौथऱ्यावर गजानन महाराजांची संगमरवरी दगडात घडवलेली सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर फेटा आहे. मूर्तीसमोर त्यांची छोटी मूर्ती तसेच पादुका ठेवण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूस काही अंतरावर गजानन महाराज आणि श्री गोमाजी महाराजांची छोटी मंदिरे आहेत. पूर्वी रामजी लक्ष्मण साबळे यांनी या परिसरात गजानन महाराज आणि श्री गोमाजी महाराजांची छोटी मंदिरे बांधली होती. गजानन महाराजांच्या मंदिरात त्यांची काठी तर गोमाजी महाराजांच्या मंदिरात त्यांच्या पादुका होत्या. मात्र 9व्या मंदिराच्या बांधकामात ही मंदिरे मध्ये येत होती. त्यामुळे श्री गजानन महाराज जन्मस्थान प्रतिष्ठानने गजानन महाराजांच्या मंदिराच्या उजवीकडे योग्य अंतरावर नवी मंदिरे उभारून गजानन महाराजांची मूर्ती, त्यांची काठी तसेच गोमाजी महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून या नव्या मंदिरात प्रतिष्ठापित केल्या. पत्रांचे छत असलेल्या या मंदिराजवळ छोटे शिवलिंगही आहे. दर गुरुवारी गजानन महाराजांच्या प्रकट दिनी तसेच पुण्यतिथी दिनी, ऋषीपंचमी, श्रीनामाच्या आणि दिंड्यांचा गजर झाल्यावर ही दोन्ही मंदिरे कळसापासून पायरीपर्यंत तासनतास डोलतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात नित्यनेमाने पूजा अर्चा करण्यात येते. येथे माध्यवद्य सप्तमीला गजानन महाराजांचा प्रकट दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त विदर्भातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि परिसरातील गावातून दिंड्याचेही आगमन होते. प्रकट दिनानिमित्त येथे 7 दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. याशिवाय गजानन महाराजांची पुण्यतिथी, रामनवमी, जन्माष्टमी आणि दत्त जयंती निमित्तही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या वे टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थड या गावामध्ये. तेथील जे गजानन महाराजचे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. आणि तेथील जे गजानन महाराज संस्थान आहे थड येथील, तेथील संस्थापक आणि त्यांचे वंशज श्री राजेंद्र साबळे पाटील हे यांच्यासोबत आपण आज या मंदिराची पूर्ण माहिती घेणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या मंदिराची पूर्ण माहिती घेऊया. नमस्कार. जय गजानन महाराज. पाहता श्री गजानन महाराज जन्मस्थान प्रतिष्ठान श्री क्षेत्र थळ येथील माझा परिचय माऊली संस्थापक श्री राजेंद्र साबळे पाटील थळ. येथून माऊली महाराजांचं आपण जी माहिती सांगायचं म्हटलं तर महाराजांचं पूर्ण नाव माऊली आहे श्री जना भवानीराम साबळे पाटील थळ असे आहे. महाराजांचा जन्म हा 1958 मध्ये झालेला आहे. तसेच अजून महाराजांचे वडिलांचं नाव जना भवानीराम साबळे पाटील आणि त्यांच्या आईचे नाव शाहूबाई असे आहे. तसेच महाराजांचे जे सख्खे चुलत भाऊ आहे रामजी लक्ष्मण साबळे पाटील, यांनी महाराजांची 1978 मध्ये इथे स्थापना केलेली आहे. तसेच आपले जे महाराजांचे जन्मस्थानाचे संशोधक संस्थापक जे आहे माऊली श्री दादा पांडे म्हणून, यांनी महाराजांच्या संस्थेचं संशोधन केलं आहे की नेमकं महाराज हे थडचेच आहे. ह्या ऐतिहासिक पुराव्यानुसार हे सिद्ध झालेलं आहे की नेमकं महाराज हे याच्या आधी असे बरेच भक्तांनी पण प्रश्न उभे केले होते की नेमकं महाराज हे थडचे आहे असं कशाहून सिद्ध झालं. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांनी जन्मस्थान आहे असं कशावर सिद्ध? त्याच्यामुळे काय झालं माऊली की त्यांनी संशोधन केल्याने सर्व ऐतिहासिक पुरावे ठरले की माऊली महाराज हे येथील साबळे परिवारातील आहे म्हणून. तसं पूर्वीच्या काळामध्ये जे आपल्या प्रत्येक समाजाला भाट वगैरे राहतात तसं भाटच्या भाटावरून सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की महाराज हे थडचे साबळे परिवारातील आहे म्हणून. तसंच माऊली पुढचं अजून माहिती बरीच सांगायची असली तर तसंच महाराजांना ही पूर्ण या आपल्या ज्या एरियामध्ये बऱ्याच लीला केलेल्या आहे. तसं इथून पानेरा म्हणून गाव आहे तिथं म्हणजे महाराज फिरत गेले असताना त्या शेतामध्ये नागर चालू असताना काय झालं की महाराजांना पाहून ते बैल गुजारले आणि बैल पळून गेले तिथून. तर स्वतः तो शेतकरी त्रस्त होऊन त्यांनी महाराजांना स्वतः नागर ओढावं लागलं किंवा महाराजांनी तो नागर ओढला माऊली. तसंच अजून बरेच माहिती अशी आहे माऊली की जसं आपलं दर गुरुवारी आपलं पिठलं पोळीचं एक नियोजन असते दर गुरुवारचं. तसंच एकादशीचं आपलं साबुदाणा खिचडीचं असते. हे सर्व माऊली वार्षिक शेड्यूल आहे आपल्या बनलेलं. हे सर्व अन्नदाते आहे. तसंच माऊली अजून आपलं तर मग तसंच आपण सेवाधारी आपल्याकडे माऊली जवळपास 6,500 सेवाधारी माऊली झाले. आता नाव नोंदणी पण चालू असते. तसं ते माऊलीचं अजून आपलं एकादशी गुरुवार आणि नियोजन असते माऊली. तसं 40-50 सेवाधारी दर गुरुवार आणि दर एकादशीला राहतात. तसं बऱ्यापैकी अजून म्हणजे महाराजांचं एक आपण श्री गजानन महाराज चरित्र म्हणून एक नवीन आता 7वी आवृत्ती प्रकाशित केली माऊली. त्यात महाराजांचं पूर्ण जीवन चरित्र आहे. म्हणजे बऱ्याच भक्ताचा प्रश्न इथं आल्यानंतर उभा असते की बाबा नेमकं महाराजांचं जय गजानन माऊली महाराजांचं नेमकं जन्मस्थान हे आहे हे कशाहून सिद्ध होते किंवा जे इथं आल्यानंतर बऱ्याच भक्ताचा प्रश्न राहता की बाबा हे माहिती ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळायला पाहिजे नेमकं बाबा कसं काय घडलं म्हणून. तर ते आपण आता श्री गजानन महाराज चरित्र जे आपण 7वी आवृत्ती प्रकाशित केले माऊली त्यात म्हणजे पूर्ण आपण त्यावेळेचे पत्र व्यवहार हे ते सर्व घेतलेलं आहे. म्हणजे एकदा ते काय आपण जर पूर्ण श्रवण केलं म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते जय गजानन माऊली आपल्या लक्षात येऊन जाते की नेमकं महाराजांची माहिती पूर्ण कशी आहे म्हणून. महाराजांचं नाव गाव त्यात महाराजांचं म्हणजे पूर्ण जीवन चरित्र आतापर्यंत येऊन जातं. तुमची आता इथं या जे संस्थान आहे आता गजानन महाराज तुमची किती पिढी आहे? आता हे माऊली आमची तिसरी पिढी आहे माऊली. हो. म्हणजे काय होतं माऊली बऱ्याच टायमाला तिसरी पिढी म्हणलं की म्हणजे बऱ्याच भक्ताला प्रश्न वगैरे राहता की बाबा महाराजांचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं म्हणजे तिसरी पिढी कशी काय. बरोबर. तर कसं आहे की माऊली महाराज आणि महाराजांना जे चुलत भाऊ होते महाराजांचे रामजी लक्ष्मण साबळे पाटील, आता हा जो परिवार आहे हा महाराजांच्या सख्या चुलत भावाचा.
म्हणजे त्यांचे चुलत भाऊ होते. हा महाराजांचे चुलत सख्खे. भावांचे हे समजा महाराज आहेत. हा आता जे वाढ तिसरी पिढी आहे समजा महाराजांच्या सख्या चुलत भावाचा चालू आहे वारसा. अजून काही माहिती आपल्या मंदिरावर जसं हे कार्यक्रम होतात आणि हे अन्नदाते समजा हे जसं गाव आजूबाजूच्या गावातलेच अन्नदाते असतात. हा नाही माऊली एक महाराजांचं कुठून कसं आहे माऊली काय होतं नेमकं ते समजा इथं दर गुरुवार आणि एकादशीला जे काही लांबून भक्त येतात कुठून पण असं काही नियोजित कार्यक्रम नाही माऊली की बा निवडक गावाने की इथले अन्नदाते आहे म्हणून म्हणजे बाहेरचे भक्त आल्यानंतर ते इथं पाहतात की काय चालू आहे मग ते भेटतं आपलं की नेमकं गाव राजूभाई काय नियोजन आहे कसं काय असते. तर ते नियोजन असं आहे माऊली की आता जे आपलं पिठलं पोळीचं जे असते दर गुरुवारचं नियोजन तर हे कसं आहे माऊली की आता धावत्या युगामध्ये वेळ कमी असल्यामुळे आपण काय केलं आहे की डायरेक्ट आचार्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर आपले एखाद्या अन्नदाते जर समजा 80 वर्षाचे जरी असले त्यांना जर असं वाटलं की आपल्याला इथं अन्नदान द्यायचं आहे तर ते देऊ शकता माऊली. म्हणजे त्यांना घरून माणसं आणायचं काम नाही काही नाही म्हणजे सर्व नियोजन आहे माऊली व्यवस्थित. तसंच आपलं एकादशीचं पण असं आहे माऊली की एकादशीला जे आपण साबुदाणा खिचडी बनवतो ते पण आपले सेवाधारी येऊन आपल्याला सर्व प्रसाद करून देतात. ज्या भक्ताला समजा इथं अन्नदान जर करायचं असतं तुमच्याकडे यायचं आणि ते हा म्हणजे माऊली आधी आपल्याला नाव नोंदणी द्यावं लागते. म्हणजे आपण जर आज नाव नोंदणी दिली तर माऊली कधी तिथं जवळपास 1 वर्ष लागू शकते आपल्याला. म्हणजे जर क्रमानुसार घ्यायचं म्हणलं तर 1 ते 1.5 वर्ष क्रमानुसार लागतं माऊली. तुम्हाला जर समजा काही मंदिराबद्दल काही माहिती देणं आहे किंवा इथं जर तुम्हाला समजा काही इथं अन्नदान करायचं असेल काय करायचं असेल तुमचा संपर्क सांगून द्या. संपर्क चालेल माऊली. तसं माझं पूर्ण नाव आहे माऊली राजेंद्र साबळे पाटील राहणार थर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा. माझा मोबाईल नंबर आहे माऊली 96 57 43 70 84. आपण माऊली म्हणजे इथं यायचं असलं तरी आपलं किंवा आपले बाकीचे भक्त येत असलं त्यांना पण माझा संपर्क नंबर देऊ शकता किंवा आपल्याला जर काही अन्नदान वगैरे करायचं असलं तरी पण आपण संपर्क करू शकता की माऊली नेमकं हे नियोजन कसं आहे काय सविस्तर माहिती भेटून देईन मला. अजून काही सांगण्यासारखी माहिती समजा सांगण्यासारखं म्हणलं तर माऊली कसं आहे की आता महाराजांचं लीला भरपूर आहे. सांगायचं म्हणलं तर बराच वेळ लागू शकतो. बरोबर आहे. पण तसं आपण जसं आता एक आपण थोडं म्हणजे कमी वेळात घेतलं ते सांगितलं तुम्ही. हा कमी वेळाचे घेतलं आपण जसं महाराजांचं नाव गाव महाराजांच्या आई वडिलाचं नाव त्यानंतर जे आपण आपल्या संस्थेचं जे संशोधन केलं त्यांनी समजा ते आपले संस्थापक आणि नंतर जे आता महाराजांचा वारसा चालू आहे सुरळीत चालू आहे माऊली. जसं अन्नदाते चालू आहे किंवा आपल्या जसं सेवाधारी माऊली आहे माऊली. तर आता आतापर्यंत जवळपास आपल्याकडे जवळपास 6,500 सेवाधारी माऊले झालेले आहेत. त्या सेवाधारी माऊल्याचं पण असं असतं माऊली आधी नाव नोंदणी करावं लागते नंतर कर्मानुसार त्यांचा नंबर येते माऊली. जसं आता आजची जी सेवा आहे माऊली आता एकादशीची म्हणजे माऊली आजची तारीख आहे 13/4/2026. आजची जे सेवाधारी माऊली आता सारोळा पीर आहे तिथून काबर केला आहे असे 40-50 सेवाधारी राहतात माऊली बरोबर प्रत्येक गुरुवार आणि एकादशीला. तर धन्यवाद जय गजानन. आमच्या चॅनलला तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज थड येथील श्री गजानन महाराज जन्मस्थळाची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि दर्शन घेतलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या एका मित्रांसोबत सदर व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन येत जाईल. तर मित्रांनो चला हा व्हिडिओ इथंच थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र.